तर आम्ही पट्टा पद्धत ऊसाची करतो. पट्टा पद्धत म्हणजे काय करतो अगोदर की सोयाबीन आम्ही पट्ट्यामध्ये पेरतो. सोयाबीन उगून आल्यानंतर 1-1.5 महिन्यात सोयाबीन झालं, खुरपण वगैरे झालं की मग परत त्यात ऊसाची लागण करतो. ऊसाची लागण करतो की आम्ही पट्टा पद्धतीमध्ये 2 सरी लागण आणि 1 सरी मोकळी. तर मोकळ्या सरी सोयाबीन ते मधला पट्टा सोयाबीनसाठी तयार होतो. तर सोयाबीन घेतल्यानंतर जेव्हा सोयाबीन निघालं तर हे नेहमीचे आमचे येणाऱ्या रानात लेबर आहेत. तर हे लेबर आम्हाला म्हणत होते की सोयाबीनमुळे ऊस मार खाल्लेला आहे आणि दादा तुम्हाला परत ऊसाची लागण दुसऱ्यांदा करावं लागेल, दुसरी रोप आणून लावावं लागतील. तर त्यांनी स्वतः बघितलं होतं ते काढताना सोयाबीन अजिबात उजवीस एक फक्त बारीक कोंब दिसायचा. आणि त्याच्यानंतर जसं सोयाबीन निघाल्यानंतर आम्ही काय केलं की ॲक्टिव्हिटी मॅक्स आणि झाईमचं एक लिटरला 2 ml मॅक्स, एक झाईम 2 ml आणि ॲक्टिव्हिटी एक 2 ml याचं मिश्रण तयार केलं. आणि प्रत्येक जिथं फुटवा दिसतोय आपलं कोंब आलेला आहे त्या प्रत्येकाला ड्रिंचिंग केलं. आम्ही जवळजवळ 100 ml पाणी ड्रिंचिंगचं पाणी पडावं ह्याप्रमाणे आम्ही सगळ्यात त्यात ड्रिंचिंग केलं. ड्रिंचिंग केल्यानंतर 8 दिवसात ऊस असा आला की प्रत्येक डोळ्याच्या खाली आम्हाला 10 ते 15 फुट दिसायला लागले. आणि परत आम्ही 1 महिन्यानंतर सेम तोच डोस वापरला आणि ऊसाची ग्रोथ इतकी फास्ट व्हायला लागली की आज 9व्यातला ऊस असं वाटतो की 8 साली म्हणजे 7व्यात लागण केल्यासारखा. आता हे लेबर आमचे नेहमी असतात, यांना विचारा ऊस कसा होता आणि परत कसं झालेलं आहे. बोला. काय आम्हाला वाटतच नव्हतं ऊस येईल म्हणून. आम्ही म्हणलं की दादा तुम्ही कशालाही लागण करताय, ऊस नाही चांगला, तुम्ही काय शेती करताय का असली असं म्हणलं. गवतानी गच भरलं होतं, सोयाबीन काढली त्यांनी, त्याला सुरुवात केली, सांडला, परत ते मोड एक काढला. आता लय भारी ऊस आलाय. म्हणलं दादा आम्हाला ओळखूच येत नाही ऊस तुमचा आहे का कुणाचा आहे की. औषधं लय भारी चांगली औषधं वापरते ती. म्हणलं आम्ही औषध वापरलं मावशी. तर म्हणलं आम्ही म्हणलं बाया काय ऊस आहे का तुमचा का काय आहे ते आम्हाला ओळखूची नाही. म्हणलं लय चांगला भारी ऊस आणला. प्रत्येक ऊसाला 20 ते 25 फुटवे आहेत. आणि जर आम्ही मोदिकेचं वापरलं नसतं तर मोदिकेचं वापरलं नसतं तर आम्हाला 8 ते 10 फुटवे सापडले असते. म्हणजे आम्हाला जवळजवळ एका बेटाला डबल फुटवे सापडलेले आहेत. आणि जोडवळ असं तुम्ही बघू शकता बघा, एका ऊसाचे फुटवे बघा, एका डोळ्याला 15 ते 20 ते 25 फुटवे प्रत्येकाला दिसतात. आणि असा पट्टा क्लिअर दिसतोय. आता पहिला काचोळा का काढला की ऊसाचा हवा खेळत नव्हती आणि आता काचोळा काढल्यामुळे काय होतंय की ऊस एकदम सळसळीत होतो आणि हवा खेळते. त्यामुळे आता आमचे पेरे फुगणार आहेत. आणि पेरे फुगल्यानंतर ऊसाची वाढ अजून झालेली आहे. अजून हा 6 ते 7 महिने ऊस रानात राहणार आहे. तर आता जी ग्रोथ आहे आता 15 ते 20 कांड्या ऊस आहे, अजून एक 10-15 कांड्या ऊस वाढणार आहे. म्हणजे आम्हाला जे आम्ही 60 टनाचा ॲव्हरेज घेतो ते 100 ते 110च्या आसपास आम्हाला ॲव्हरेज मिळेल एकराचं. हे मोदिकेचं औषध वापरल्यामुळेच आम्हाला फायदा झालेला आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की जैविक वापरा. आणि मोदिकेचा रिझल्ट इतका भारी आहे की तुम्हाला आम्ही सांगताना सांगतो 1.5 पट, पण खरं बघायचं तर 1.5 पटपेक्षाही जास्त उत्पन्न मिळू शकतो. थोडक्यात डबल मिळतंय. पण सांगताना 1.5 पट सांगितलं तरी शेतकरी खुश होतो. कारण कसं आहे, शेतकऱ्याला फक्त उत्पन्नाचा फायदा मिळाला पाहिजे. आणि आपण रासायनिक जे बाहेर वापरतो प्रत्येक ठिकाणी वापरल्यानंतर त्याचे किती लईत लई 10 ते 11 त्याला फुटवे असतात. पण आता हे डबलच फुटवे, 20 ते 25 फुटवे म्हणजे काय कमी नाही. आणि असं उत्पन्न याच्या अगोदर आम्हाला आलं नव्हतं. आणि हा रिझल्ट बघूनच मी अकलूजमध्ये शिवनगरला मोदिकेचा डिस्ट्रीब्युशन पॉईंट सुरू केलेला आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला ते औषध आपला स्वतःचा रिझल्ट दाखवतो आणि त्याप्रमाणे त्यांना औषध पुढं गेल्या कसा डोस देतात. फक्त 3 डोसमध्ये जर तुम्हाला 15 ते 20 टन ॲव्हरेज जास्त मिळत असेल तर हे वापरायला हरकत नाही. आणि काळोखी बघा, ऊसाची हे बघा, कलर बघा, ग्रोथ बघा. आणि ह्याचा रिझल्ट मिळाला तर शेतकऱ्यांचा फायदा आहे. म्हणून शेतकऱ्यांनी रासायनिक न जाता जास्तीत जास्त जैविक औषध वापरावे. आणि त्यात 100% गॅरंटी, प्रोटेक्शन गॅरंटीचे मोदिकेचे औषध वापरले तर त्यांचा हमखास फायदा होतो. बोला ना. आता हे कांडे आम्ही त्यात बेण्याचे कांड्यावर आपल्या मोदिकेअरचं आपलं ॲक्टिव्ह मॅक्स, ॲक्टिव्हिटी आणि झाईम मिसळलेलं आहे. आणि एक मार्केटचं बुरशीनाशक त्यात टाकलेलं आहे. अशा कांड्याकडून आम्ही बाहेर काढतो आणि शरीर बेन आतरून 1 फुट अंतराने आम्ही 2 डोळ्याचे बेन दाबतो. 2 डोळ्याचे बेन का दाबायचं, कारण एखादा डोळा जर फेल गेला तर दुसरा डोळा 100% उगून येतो. आणि आपलं कुठला म्हणजे शेतातलं म्हणजे प्रत्येक डोळा उगून आल्यामुळे कसं सलग लागण होते आणि परत आपल्याला ऊस बेन रोप टाकायची, त्या कांड्या टाकायची याची गरज पडत नाही. म्हणून एक प्रोसिजर वापरली की 100% खात्री आहे ह्यात हे वापरल्यामुळे कुठलाच डोळा फेल होत नाही आणि उगवून चांगली होते. तुमचं किती टाकायचं प्रमाण आहे त्याचं. आता आम्ही ह्या वर्षी 7व्यातली लागण करतोय.
एक सातची लागण आहे. तर लागण्यासाठी आम्ही आमच्या ऊसातलं बेन म्हणजे 9व्यातली लागण झालेली आहे. आणि ह्यामध्ये सोयाबीन होतं. सोयाबीन झाल्यानंतर आम्ही मग 1-1.5 महिना ऊस लावला होता आणि ऊस सलग सरीमध्ये. तर आता ह्यातलं बेनं वापरतोय. बेनं खाली पडलेलं आहे. तर नाही म्हणलं तरी 15 ते 18 कांड्यावर ऊस आहे. आणि बेन इतकं भारी आहे की प्रत्येक डोळा असा कांडी, आणि तुम्ही बघू शकता पेरात ऊस कसा आहे, कांडी कशी आहे. आणि ह्याला बी आम्ही काय केलं की सुरुवातीला सोयाबीन निघून गेल्यानंतर बुडात ड्रिंचिंग केलेलं आहे. ड्रिंचिंग केल्यानंतर फुटवे संख्या अशी झाली की प्रत्येक डोळ्याच्या फुटवे ठिकाणी आम्हाला 20 ते 25, 20च्या आत तर एक बी म्हणजे डोळा फुटवा नाही. सगळे फुटवे म्हणजे 20च्या पुढे जाईल. आणि नॉर्मल पहिला आम्ही मोदिकेचं वापरत होतो त्यावेळेस काय व्हायचं की 8 ते 10 जास्तीत जास्त 12 फुटवे, पण आता जवळजवळ डबल फुटवे झाले. त्यामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये काय होणार आहे, डबल उत्पन्न येणार आहे. आणि आता ह्याची उंची तुम्ही बघताय की 9व्याची लागण आहे. आता जून महिना संपलेला आहे, म्हणजे अजून एक 7 ते 8 महिने ऊस राहणार आहे. तर ऊसाची अजून डबल म्हणजे वाढ होणार आहे. त्याच्यावर आता ऊस कळेल की कमी कमी 30 ते 40 कांड्या ऊस जाईल. आणि याचा आमचा कसा आहे, महिन्यातून आम्ही 1 डोस त्याला ड्रिपमधून सोडतो. प्रत्येकाला आम्ही ड्रिप केलेली आहे. आणि मोदिकेचा फक्त जैविकचा रिझल्ट असा आहे. आणि इथून पुढे आम्ही रासायनिकचं प्रमाण कमी करणार आणि जास्तीत जास्त जैविक आणि शेणखत हेच वापरणार आहे. ही 9व्यातली लागण आहे. लागणीच्या अगोदर आम्ही ह्यात बी सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे. आणि आता सध्या ऊस 8 ते 9 महिन्याचा ऊस आहे. इतका जाट आहे की आत हवा अजिबात खेळत नाही. आणि फुटवे असे झालेत, प्रत्येक बेटाला कमीत कमी 20-25 फुटवे आहेत. आणि हवा आत न खेळत असल्यामुळे काय होतं की ऊसाची परत जाडी आणि ग्रोथ कमी येते. मग त्यासाठी आम्ही काय केलं की ऊसात बी हवा बी खेळावी आणि ऊसाचं उत्पन्न बी जास्त यावं. त्यासाठी आम्ही काय केलं की आहे तो ऊस याच्यामध्ये काय केलं, सलग आम्ही काजोळा काढायला सुरुवात केलेली आहे. काजोळा काढायला सुरुवात केल्यामुळे आता बघा असं ऊस खळखळीत होतोय. आणि ऊसाचे हे बी कळतं किंवा ऊसाची ग्रोथ काय झालेली आहे. प्रत्येक फुटवेत बघा बेटाला किती फुटवे आहेत. इकडे बी लावा, इकडं असे फुटवे आहेत. कमीत कमी 20 ते 25 फुटवे एका प्रत्येक बेटाला आहेत. आणि त्यामुळं काय होतं की हवा खेळल्यामुळे आता ह्या पेरावी ऊसाची जाडी वाढणार आणि उत्पन्न आम्हाला त्या हिशोबाने जवळजवळ डबलचा माझा अंदाज आहे. आणि डबल उत्पन्न मिळणार आहे. बघा प्रत्येक ह्यात तुम्ही बघा की आता किती ऊस दाट आहे.